काय मग बाकी निवांत. चला मग दर्शन पण घ्यायला जाऊया. Yes. आणि भेट तर झालेलीच आहे आपली. दादा आम्ही आलेलो आहोत श्री आई महालक्ष्मी अंबाबाई देवी आईचं दर्शन घ्यायला कोल्हापूरला आणि मावशीची भेट सुद्धा घडलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो फायनली आपण आलेलो आहोत महालक्ष्मी कोल्हापूर येथे. तर मग अशी अनाउन्समेंट ऐकली, दागिने 90ला सेल आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत ह्या रोडला. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कोल्हापूरला माझी एक मावशी असते, तिला मी अवघ्या 2 वर्षानंतर भेटणार आहे. तर चला बघूया त्या मुलाखतीचा अनुभव. तर ही भवानी मंडप म्हणून एक जागा आहे इथे आई साहेबांच्या एंट्रन्स साठी मंदिराच्या. आणि इकडेच कुठतरी आमची मावशी थांबलेली आहे, तिला शोधायचा कार्यक्रम चालू आहे. पोलीस वगैरे आहेत. शोधूया कुठं दिसतेय का बघतो. तर फायनली एंट्री झालेली आहे. शोध सुरू आहे. भवानी मंडपच्या आतमध्ये आलेलो आहे. कुठं उभा आहे जरा शोधूया तरी. इकडं आता कोल्हापूर आहे एवढं मोठं, त्यात आपण शोधायचं कुठं, म्हणून फोन लावून बघूया कुठं दिसतायत नेमके आपल्याला. नमस्कार, काय म्हणता बाकी? 2 वर्षांनी भेटतोय आपण एकदम. बाकी मावशी कुठं आहे? आले. नमस्कार. या आहेत आमच्या मावशी, हे आहेत आमचे राजे, समरजित राजे. हाय. या आहेत आजी, नमस्कार. या आहेत मीरा मॅडम. हॅलो, काय म्हणता बाकी? आत्ता आलं जस्ट. हो त्याच्यामध्ये. तर फायनली भेट झालेली आमची इकडे. काय म्हणता बाकी? एकदम छान. तुझं कसं चालू आहे? चालू आहे एकदम भारी. आणि साक्षात आपली 2 वर्षानंतर भेट आई साहेबांच्या दरबारातच होती म्हणल्यावरती एकच नंबर काम झालंय. मग काय मग बाकी? निवांत. चला मग दर्शन पण घ्यायला जाऊया. Yes. आणि भेट तर झालेलीच आहे आपली. दादा हे आहे महालक्ष्मी आई साहेबांचे मंदिर. तुम्ही पाहू शकताय, खूप सुंदर असं मंदिर आहे. करवीर निवासिनी श्री आई महालक्ष्मी अंबाबाई देवींचं मंदिर आहे. चला दर्शन घेऊया. हा आहे मित्रांनो मंदिराच्या आजूबाजूचा परिसर. खूप प्रसन्न वाटतंय मित्रांनो येथे आल्यावरती. ही आहे भक्तांसाठीची रांग आणि मुखदर्शनासाठी आपल्याला लेफ्ट साईडून जायचं आहे. तर आमच्याकडे थोडा वेळ कमी होता, त्याच्यामुळे आम्ही म्हणलं की चला मुखदर्शनच घेऊया आई साहेबांचं. आणि खास गोष्ट सांगायची म्हणजे आई साहेबांचं मूळ रूपातलं दर्शन भेटलेलं आहे आम्हाला. दक्षिण दरवाजातून आम्ही एंट्री केलेली आहे. काय कोरीव काम आहे मित्रांनो, आई साहेबांचाच आशीर्वाद जणू. वा वा वा. मंदिरात आपण प्रवेश केलेला आहे. अतिशय प्रसन्न वाटतंय मित्रांनो. आणि तुम्ही पाहू शकता, ही आहे मुखदर्शनाकडे जाणारी वाट, जिकडे आपल्याला खूप सारे असे स्टॉल्स वगैरे सुद्धा पाहायला भेटणार आहेत. सध्या मंदिराच्या रिनोव्हेशनचं काम सुरू आहे. सभा मंडप वगैरे काहीतरी बसवत होते. लाकडी काम केलेलं आहे मित्रांनो. अतिशय सुंदर, अतिशय उत्तम असं आहे. हे आहे मंदिराचे कळस. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे आहेत स्टॉल्स, जेथे तुम्ही वेगवेगळ्या वस्तू खरेदी करू शकता. आणि इकडे आपण चाललेलो आहे आता मुखदर्शन घेण्याकरिता. इकडे पूजा चालू होती मित्रांनो. प्रसन्न वाटलं. मंदिराचा कळस बघून मनाला एक नवी उमेद मिळालेली आहे मित्रांनो. काय वातावरण झालेलं सांगू तुम्हाला. अतिशय सुंदर असं वातावरण झालं होतं. हे आहे मुखदर्शनाचं प्रवेशद्वार आई साहेबांच्या मंदिराच्या एंट्रन्सला. आणि इकडून आम्ही दर्शन घेऊन आलेलो आहे. खरं तर सांगायचं म्हणजे मंदिराच्या कॅमेरा अलाउड नव्हता, पण बाहेर आल्यावरती आम्ही आप्पे खाल्लेले.